राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं राष्ट्रीय अधिवेशन खरं तर गोव्यात पार पडलं आणि या अधिवेशनामध्ये मराठ्यांविरुद्ध कट रचण्यात आल्याचा गंभीर आरोप जो आहे तो मनोज जरांगे यांनी केलेला आहे। या आरोपासंदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत ओबीसी नेते जे आहे परिणे फुके जे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ, कारण स्वतः मुख्यमंत्री या कार्यक्रमात होते, ते सुद्धा होते। कट रचल्या गेलेला असा आरोप केला आहे। नाही, मला असं वाटतं की जसं पावसाळा आला की मेंढकं बाहेर निघतात, तसं निवडणुका आले की जरांगे पाटील बाहेर निघतात आणि या प्रकारचे बेताळ वक्तव्य करून काहीतरी स्वतःला मीडियाच्या याच्यात मेनस्ट्रीममध्ये राहण्याचा ते प्रयत्न करत असतात। मला असं वाटतं की जरांगे पाटलांना मराठा समाजाला न्याय देण्याचं नाही आहे, त्यांना फक्त मराठा समाज आणि ओबीसी समाजामध्ये किंवा मराठा समाज आणि इतर समाजामध्ये भांडणं लावण्याचं काम त्यांना करायचं आहे आणि हे आज मराठा समाज जाणून चुकलेला आहे। आणि म्हणून ज्या प्रकारे जरांगे पाटलांची मागील वर्षभराआधी जी लोकप्रियता होती ती कुठेतरी संपुष्टात आलेली आहे आणि म्हणून काहीतरी या प्रकारचे वक्तव्य करून ते त्या लोकप्रियता मिळवण्याचा ते पैलवाना प्रयत्न करतात। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। फडणवीसांवरच का आरोप केले जाते? म्हणजे जेव्हा फडणवीस ओबीसीच्या कार्यक्रमात गेले तेव्हा मराठ्यांकडून किंवा मनोज जरांगेंकडून असा गंभीर आरोप कोणत्याही मराठ्यांकडनं तो आरोप झालेला नाही आहे। नुसतं मनोज जरांगे पाटीलच फडणवीस साहेबांना टार्गेट करतात आणि मला असं वाटतं की फडणवीस साहेबांनीच मराठा समाजाला आरक्षण दिलं, फडणवीस साहेबांनीच ते हायकोर्टात टिकवण्याचं काम केलं। ज्यावेळेस महाविकास आघाडी सरकार आली त्याच वेळेस ते सुप्रीम कोर्टात ती केस होते आणि त्यात मराठा समाजाला न्याय देण्याचं म्हणजे ते हारले ती केस आणि त्यानंतर ही सारथी असणार किंवा अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ असणं या माध्यमातून मराठा समाजाच्या युवकांना रोजगार देण्याचं, स्वयंरोजगार देण्याचं काम, स्कॉलरशिप देण्याचं काम आणि अनेक मराठा समाजाला मेनस्ट्रीममध्ये आणण्याचं काम फडणवीस साहेबांनी केलेलं आहे। हजार कोटी रुपयाची निधी दरवर्षी या मंडळांना दिली जातं आणि त्या माध्यमातून काम फडणवीस साहेबांनी केलेलं आहे। आता काही लोकांचं याच्यात पोट दुखतं आणि म्हणून ते फडणवीस साहेबांचं, कारण एक इतर समाजाचा व्यक्ती मराठा समाजासाठी इतर मराठा नेत्यांच्या अनेक वर्षापासून जे राजकारणात आहे, 50-60-70 वर्षापासून जे राजकारणात आहे मराठा समाजाचे नेते, त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देऊ शकले नाही, त्यांनी मराठा समाजाला न्याय देऊ शकले नाही, त्यांनी मराठा समाजासाठी इतके मोठे योजना आणू शकले नाही आणि इतर समाजाच्या एका व्यक्तीने ते सगळ्या योजना आणल्या। म्हणून मला असं वाटतं काहीतरी जळकुकडेपणामुळे या प्रकारचे आरोप फडणवीस साहेबांवर केले जातात। कुठेतरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप होत आहे, त्यामुळे नेमकं या सगळ्या मागे काय आहे, काय होतं? बघा, ज्या प्रकारे विरोधी पक्ष या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचं सगळं बठ्ठ्याबोळ झाला, ज्या प्रकारे त्यांचं एक मॅन्डेट कमी झालं, ज्या प्रकारे लोकांमध्ये त्यांची विश्वासार्हता कमी झाली आणि म्हणून स्वतःची विश्वासार्हता परत आणण्याकरता किंवा काहीतरी निवडणुकीमध्ये लोकांना कन्फ्यूज करण्यासाठी, कारण एक म्हण आहे ना की इफ यू कांट कन्फ्यूज तर म्हणून ते कुठेतरी लोकांना कन्फ्यूज या प्रकारचे आरोप करून लोकांना कन्फ्यूज करण्याचं काम विरोधी पक्ष करतात आहे आणि जरांगे पाटलांच्या मागेही विरोधी पक्षातले काही नेते आहेत। कोण आहे म्हणजे असं तुम्ही ठळक कोणतंपणे नाव सांगाल का जे या सगळ्या मागे येतं आणि वेळोवेळी निवडणुका आल्या की असं सगळं? बघा, असं आहे की नेहमी निवडणुका आले की फडणवीस साहेबांना टार्गेट करणं, भारतीय जनता पार्टीच्या विरोधात, महायुतीच्या विरोधात असं वातावरण निर्माण करणं, तर निश्चितच याच्या मागे जे माझ्या माहितीप्रमाणे शरद पवार साहेब आहेत। का असं वाटते का शरद पवार सगळे मुख्यमंत्र्यांना आरोप करतात? नेमकं काय त्याच्या मागचं कारण आहे? बघा, शरद पवार साहेबांनी मराठा समाजाचं राजकारण मागच्या 50 वर्षापासून ते करतात आहे, पण मराठा समाजाच्या भरोशावर ते इतक्या वर्ष त्यांनी राजकारणही केलेलं आहे। पण मराठा समाजाला कुठेतरी न्याय फडणवीस साहेबांनी दिलेला आहे, आरक्षण फडणवीस साहेबांनी दिलं आणि ते सुद्धा शरद पवार साहेब ते देऊ शकले नाही। म्हणून मला असं वाटतं की कुठेतरी आकाशापोटी ते या प्रकारचे आरोप फडणवीस साहेबांवर कुणाच्या दुसऱ्यांच्या माध्यमातून किंवा स्वतः ते करत असतात। ज्या पद्धतीनं आपण पाहतोय गेल्या 9 महिन्यापासून निधी मिळाला नाही अशा पद्धतीचा आरोप काही आमदारांकडून केला जातो आहे, खासकर विरोधी पक्षातील नेत्यांकडून केला जात आहे। अनेक योजना आहेत त्यामुळे सगळा बोजा वाढला आहे, ताण वाढला आहे, म्हणून निधी मिळत नाही। बघा, अनेक योजना आहेत, शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सरकारने घोषणा केलेली आहे। शेतकऱ्यांची वीज बिल माफी मोठ्या 40,000 कोटीची वीज बिल माफी झालेली आहे, 44,000 कोटीची लाडकी बहीण योजना झालेली आहे। महाराष्ट्रामध्ये अनेक मोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आज मंजूर झालेले आहे, त्याचे काम सुरू आहे। कुठेतरी महाराष्ट्राला कुठेतरी देशात क्रमांक 1चं राज्य करण्यासाठी मोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स आज तयार करायचे, छोटे
निधी आज भेटणार किंवा उद्या भेटणार, त्यात काही होणार नाही. पण एक संपूर्ण ओव्हरऑल इन्फ्रास्ट्रक्चर महाराष्ट्राचं सुदृढ झालं पाहिजे, मजबूत झालं पाहिजे. याच्याकरता मोठे मोठे प्रोजेक्ट्स आज महाराष्ट्रामध्ये येत आहे. 80,000 कोटी आमच्या पूर्व विदर्भामध्ये 80,000 कोटीचं वेणगंगा नळगंगा योजना असणार, नागपूर गोवा शक्तीपीठ असणार, किंवा नागपूर आता समृद्धी एक्सप्रेस हायवेचं एक्सटेन्शन गोंदिया आणि गडचिरोलीपर्यंत जे होत आहे ते हजारो कोटीचं ते प्रोजेक्ट असणार, किंवा इतर अनेक प्रोजेक्ट्स आणि मोठे मोठे उद्योग आज गडचिरोलीमध्ये आणि विदर्भामध्ये येत आहे. त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यासाठी मोठं लागत जे लागतं आहे, मला असं वाटतं की म्हणून थोडा बहुत निधी आमदारांना कमी भेटत असणार, पण काही चिंता करायची गरज नाही. वर्ष 2 वर्षात सगळ्यांना निधी तितका समान भेटणार आहे. भास्कर जाधव यांच्याकडून आरोप होत आहे, वरिष्ठ नेत्यांवर आरोप होत आहे. तुम्ही कसं पाहता, विरोधक म्हणून नेहमी आरोप करत राहतात, कधीतरी विशिष्ट समाजाचा अशा वर्गाचा शब्दाचा वापर केला जातो. मला असं वाटतं की भास्कर जाधवला ज्या प्रकारे अपेक्षा होती की त्यांना शिवसेनाच्या माध्यमातून विरोधी पक्षनेता म्हणजे उबाटाच्या माध्यमातून विरोधी पक्षनेता करतील, तर मला असं वाटतं ते झालं नसल्यामुळे ते थोडंसं त्यांची मानसिक स्थिती खराब झालेली आहे आणि म्हणून या प्रकारचे वक्तव्य ते करत आहे. नक्कीच कुठेतरी जे आहे विरोधकांचं काम आरोप करणे आहे आणि कुठेतरी नैराश्यातून अशा पद्धतीचे आरोप होत असल्याचं जे आहे भाजपचे नेते परिणी फुके यांनी बोलून दाखवलं आहे. तसंच मराठा विरुद्ध जो आहे तो वाद मुद्दाम पेटवला जातो असा आरोप त्यांनी केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसा, पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.